केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 8व्या वेतन आयोगात किमान वेतन 18,000 नव्हे तर 34,500 होणार. सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. चला तर मग ती बातमी बघूया. तर बघा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महागाई सध्या वाढत आहे, त्यामुळे पगारवाढीची मागणी सातत्याने होत आहे. 7व्या वेतन आयोग लागू होऊन 2026ला 10 वर्षे पूर्ण होतील, त्यामुळे 8वा वेतन आयोग लवकर लागू करण्याची मागणी होत आहे. 8व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 34,500 रुपयांपर्यंत वाढू शकतात. येत्या नवीन वर्षात सरकार 8वा वेतन आयोग लागू करेल अशी अपेक्षा आहे. साधारणपणे केंद्र सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करते. 7वा वेतन आयोग 2014मध्ये स्थापन करण्यात आला होता. हा वेतन आयोग 2026 पासून लागू करण्यात आला होता. यानुसार 2025मध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थापना होऊ शकते. त्यामुळे 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू करण्यात येईल. मात्र याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 8व्या वेतन आयोगानुसार पगारवाढ किती असेल? 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात 23% वाढ झाली होती, तर 6व्या वेतन आयोगात यापेक्षा जास्त वाढ करण्यात आली होती. अहवालानुसार 8व्या वेतन आयोगानंतर मूळ वेतन 34,500 रुपये केले जाण्याची शक्यता आहे. सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. महागाई भत्त्यात बदल. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्ता ठरवला जातो. 8व्या वेतन आयोगात त्यात सुधारणा केली जाऊ शकते. त्यामुळे महागाई भत्ता वाढीचा फॉर्म्युला बदलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतो. तर ही होती महत्त्वाची 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.